धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। 2 तारखेला या नगरपालिकेची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। त्यामध्ये भूम नगरपालिकेचा समावेश होता आणि भूम नगरपालिकेच्या मतदान पेट्या जी आहेत ती भूम शहरातील ITI जी आहे शासकीय ITI त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण जर समोर पाहिलं तर या ठिकाणी या मतपेट्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जे आहे ती लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी 2 पोलीस बंदोबस्त जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, म्हणजे राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलीस दल या दोन्हीच्या माध्यमातून या ठिकाणी बंदोबस्त दिला जातोय। महत्त्वाचं म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत हा बंदोबस्त कंटिन्यू राहणार आहे। आपण जर समोर पाहिलं तर शस्त्रधारी पोलीससुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अगदी या ठिकाणी कुणालाही जाण्यास मज्जाव आहे। वरच्या मजल्यावरती स्ट्रॉंग रूम आहे आणि त्या ठिकाणी मतपेट्या ठेवलेल्या आहेत। मात्र 21 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी असाच बंदोबस्त राहणार आहे आणि या निवडणुकीचं चित्र जे आहे ती येत्या 21 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम आणि परांडा या ठिकाणी तानाजी सावंत जे आमदार आहेत आणि माजी आमदार राहुल मोठे या दोन्ही गटामध्ये लढत होती आणि ते चित्र जे आहे ती 21 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।